भोसले, हॉस्टेलच्या बाकी मुलांना 2 दिवसासाठी रूम्स खाली करायला सांगितलेत, कारण गर्दीमुळे उगाच तपासात अडथळा नको. तुम्हाला सांगतो, शेरेकर साहेब किती. एकच मिनिट द्या, आलोच. कशी झाली भाजी? काय मस्त दिसते, नेहमी सारखी. भाजी कशी झाली विचारलं मी. काही लक्ष नव्हतं विजय तुझं जेवणात. काय खाल्लंस विचारलं तरी सांगता येणार नाही तुला. काय झालंय विजय? अपसेट व्हायला होतं मला. एक पोरगा होता, तरुण पोरगा, ड्रग ओव्हरडोसमुळे मेला. सुशिक्षित आई वडील, डॉक्टर आई वडिलांचा मुलगा, हॉस्टेलमध्ये राहायचा, गेला. कुठलं हॉस्टेल? ते आर्थर रोडचं STMK हॉस्टेल. आर्थर रोड? पण मग हा तुझा एरिया नाहीये ना. बरोबर आहे वसुंधरा, पण आता किलवर केस मी क्रॅक केली की नाही, त्यामुळे ड्रग्स संदर्भात कुठे काही घडलं तर आमचे ऑफिसर मंडळी आम्हाला कळवतात आणि स्पेसिफिकली मला कळवतात की भोसले साहेब असं झालंय, अमुक केस आहे, कारण माझ्याकडे टीप असते. पण एकदम अपसेट झालो. त्यामुळे मला असं झालंय ना की मुंबईमध्ये ड्रग्स येतातच कुठून, आणि येतात तर सर. एक मिनिट, फोन येतोय. कोणाचा नंबर आहे हा? हॅलो. हॅलो, नमस्कार. मी पौर्णिमा बोलते. पौर्णिमा सारडा बोलते. पौर्णिमा ताई? कोण ताई? सारडा. हा ताई बोला. नाही, काय नाही, आम्ही देवीला जाऊन आलो ना पारसवाडीला, तर तिथून प्रसाद आणलाय, तो द्यायचा होता तुम्हाला. आमच्याकडे? हो, मी देवरुखला सुद्धा पाठवलाय, म्हणजे सरोदेंच्या घरी आणि देवयानीच्या घरी सुद्धा पाठवलाय. तुमच्या घरी सुद्धा पाठवायचा होता हो, पण तुमचं घर माहीत असलेला जो ड्रायव्हर आहे ना, तो नेमका देवरुखला गेलाय, त्यामुळे इथे जरा गडबड झाली. पण उद्या सकाळी नक्की पाठवते, चालेल ना? असंही आता रात्र झाली आहे म्हणून. हो हो, काही हरकत नाही. ठीक आहे, मग उद्या सकाळी नक्की पाठवते. हा, अच्छा, ठेवते. हो हो. सारडा आणि आपल्यातला कौटुंबिक जिव्हाळा जरा जास्त वाढायला लागला असं नाही वाटत का? हा, मग होऊ दे ना. आता लग्न कर म्हटल्यावर होणारच आहे, आणि ते पाठवणार आहे. तुला नाही ना जायचंय घ्यायला? नाही, तरी मला प्रॉब्लेम आहे. तुला ना सारड्यांच्या प्रत्येक गोष्टींची प्रॉब्लेम व्हायला लागलाय. हा, मग होणारच आहे, मला कळलं का? झोलाड आहेत कारण ते. मला असं वाटतं ना मनापासून, यार मी त्याला कळायला पाहिजे ही गोष्ट की नाही बाई, ह्या फॅमिलीशी संबंध नको जोडू, कुठलंही नातं नको जोडू. मोठा भाऊ असतो तर हे जाऊन सांगितलं असतं मी. संपणार, एक आयुष्य संपणार. पण त्या दिवशी तुम्ही म्हणाला होतात माझा लाईफ स्पॅन कमी आहे. एक आयुष्य संपणार.
तुमच्या मुंबईत पुड्यांमध्ये देतात का मीठ? म्हणजे जितकं हवं तेवढं घालून घ्या वगैरे. हा, म्हणजे जेव्हा त्याचे डबे पडले ना तेव्हा त्याच्यातून 2 अशा पुड्या पडलेल्या दिसल्या मला. काहीतरी पावडर होती, पिठी साखर किंवा मीठ वगैरे असेल. चिकू दादा सकाळी सकाळी. मला सांग, तुला काय दिसलं होतं? तू काय म्हणाली तीस? काय बोलतोस दादा? उठ 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 आणि मुंबईला ये ताबडतोब. मुंबईला? देवयानी ऐक, 12:30ची ट्रेन आहे, ती पकड आणि लगेच मुंबईला ये प्लीज. निघालीस की कळव, खूप महत्वाचं काम आहे. हो दादा, पण जेवणाचा डबा. एक आयुष्य संपणार असं म्हणाली ती. परत एकदा. ती बाई कोण आहे ग? तिला एकदाशी मारणार आहे ना ग? असं काही नसतं ग, खोटं असतं सगळं. ते दरवेळेस असं खोटं कशाला बोलेल ती? मागच्या वेळेस पण म्हणाली होती माझं आयुष्य छोटं आहे म्हणून. आणि तू घाबरून परत गेलीस ना? अगं त्यांचा प्लॅनच असतो हा. तू ना तिच्याकडे जाणं पहिल्यांदा बंद कर, कळलं? उगाच काहीतरी डोक्यात घेत बसते. चला चला, मला सोडायला कोणी येतंय का? की मॅडम तुम्ही तुमची गाडी पाठवणार? नाही नाही, तू एकटी कुठं चालली आहेस? पण आपण एकत्र जाणार आहोत ना शॉपिंगला. हा, मी शॉपिंगला नाही जाते, मुंबईला जाते. मुंबईला? अगं दादाचा फोन आला होता, लगेच निघतेय. पण आपण लग्नाचं शॉपिंग एकत्र करायचं ठरलं होतं ना? अगं तेवढंच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून त्यांनी फोन केला असेल. ही फालतूगिरी, एक नंबरची फालतूगिरी आहे. सॉरी ना, थोडं समजून घे ना. बरं ते सोड, ऐक, माझं सगळं सामान आतमध्ये तसंच्या तसं पडलंय, ते प्लीज थोडंसं सांभाळून ठेव. ठेवते. देवी यार, थोड्या दिवसात लग्न आहे ना तिचं, थोडासा वेळ राहतोय, आपण घालूयात ना एकत्र प्लीज. का परत भेटणार नाही येतील? ए, फालतूगिरी करायची नाही, लग्नानंतर पण भेटायचं आम्हाला. नाही तर आम्ही दोघी ना तुझ्या घरी येऊ आणि ठाण मांडून तिथेच बसू. अच्छा, मग इथे बस ना ठाण मांडून. कशाला चालली मुंबईला? ऍक्च्युली इथे थांब ना मग तू आता. ऐक ना सोड सोड, माझा हात सोड. 12:30ची ट्रेन आहे माझी, तिकीट काढलंय त्यांनी, मला जावं लागेल. बरं ठीक आहे, जा. पण जाताना ना हिच्या डोक्यात जर अक्कल भरून जा. का डोक्यावर पडली होती का सकाळी? नाही ग, त्या बाईकडे गेली होती परत. एक आयुष्य संपणार आहे म्हणे, आणि या मॅडमना वाटतं की यांचंच आयुष्य संपणार आहे. मग बरोबर आहे ना, एक आयुष्य संपणार. मीता सरवदे हिचं आयुष्य आता संपणार आहे, आणि मीता अमित सारडा ह्यांचं आयुष्य आता सुरू होणार आहे. बरोबर आहे की नाही? किती बरोबर. हो पारकर साहेब, काहीतरी बघा. हा बघा होते, करतो ना. काय झाली कामं झाली दिवसभराची? नाही ना, तू दात काढ नको रे. चल. जैन सर. जैन. चला चला पारकर, चला कामाला का? चला. कुठे? मी म्हणाला ना चला चला. असं झालं का? गोल फिर रे. हस. नाही नंदू, मी जे सांगतो ते सगळं तू करतोस का? हो सर. का? कारण तुमच्या ऑर्डर्स फॉलो करायचे आहेत सर. नंदू, तुझा काही विचारच नसतो का? विचार करू का सर? नको. त्यापेक्षा एक काम कर, आपलं फायर डिपार्टमेंट आहे ना? हो सर. तिकडे जायचं, असं आत गेल्यावर लेफ्ट साईडला विचारायचं धारकर साहेब कुठे आहेत. कोण? धारकर साहेब. मग धारकर साहेबांकडे जायचं, त्यांना सांगायचं विजय भोसलेने मला पाठवलंय. मग ते एक फाईल देतील आणि ती फाईल इथे सुखरूप घेऊन यायची. जमेल सर? वा वा. आता पावसा पाण्याचे दिवस आहेत, फाईल जर न भिजता इथे आणायची असेल तर काय करावं लागेल? काय करू सर? रेनकोट घालून जावं. हो सर. या या प्लीज. हा हा. राहुलच्या हस्ते अजूनही इथेच आहेत. केस अजूनही क्लोज होऊ दिलेली नाही मी.
जोपर्यंत मी जिवंत आहे ना वहिनी, तोपर्यंत या अनुजा हवालदारला मी स्वस्त बसू देणार नाही. मी सुद्धा. तुम्ही पुस्तकाच्या निमित्ताने तिला भेटताय ना वहिनी? अहो नाही भाऊजी, या सगळ्याला खूप मोठा गॅप गेलाय आणि आता जर त्यांनी मला काही विचारलं तर मी काय उत्तर देऊ त्यांना? तुम्ही सांगा, पुस्तक कसं लिहायचं याचा तुम्ही अभ्यास करत होता. तुमच्याविषयीच पुस्तक लिहायचंय, सो मी अभ्यासपूर्वक ते लिहिण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते एवढे दिवस, असं सांगा. सुविचार क्रमांक 78, स्वभावाला औषध नसतं. अनुजा हवालदार टाईपची माणसं असतात ना, त्यांना एकच गोष्ट कळते आयुष्यात, ते म्हणजे स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा फायदा. तुम्ही फक्त तिला सांगितलं ना तुमचं काम अजून चालू आहे, की ऑब्व्हियसली तिला कळणार की तुम्ही त्या पुस्तकात सगळ्या चांगल्याच गोष्टी लिहिणार ना तिच्याबद्दल. आणि ती कितीही शातीर असली, कितीही हुशार असली तरी स्वतःबद्दल चांगलं लिहिलं जातंय, स्वतःला महत्व मिळतं, ही गोष्ट ती टाळू शकत नाही. ठीक आहे, मी आजच कॉल करते त्यांना. नाही, फक्त फोन नका करू, जाऊन भेटा तिला. फक्त सावध नसताना तिला भेटायला हवं. सिच्युएशन टाइट आहे मॅडम. एसटीएम के बॉयज हॉस्टेल मधला तो मुलगा ओरडच करून मिळाला. मग पोलीस केस होणार मॅडम. अरे म्हणजे ती केस माझ्याच अंडर येणार ना पंडित. मॅडम कोणाला डाऊट आला तर? तू ना आधी शांत हो. पॅनिक झालास तर काहीतरी चुका करशील. पंडित हे बघ, आपला प्लॅन नीट वर्कआउट होतोय. एखाद्या कारचा ऍक्सिडेंट झाला तर कोणाला जबाबदार धरतात? ड्रायव्हरला की कार कंपनीला? ड्रायव्हरला ना. तसंच त्या मुलावर केस होईल आणि तो आधीच मेलाय. टेन्शन घेऊ नको. मॅडम आपण थोडे दिवस आपलं डिस्ट्रीब्युशन अजिबात नाही थांबवायचा पंडित. आपण आत्ता कुठे हातपाय हलवायला लागलोय. आत्ता जर आपण थांबलो तर कॉम्पिटिशन मधून बाहेर फेकले जाऊ आणि मला वर उत्तरं द्यावी लागतील. सगळं चाललंय तसं व्यवस्थित चालू दे. आपलं काम, आपला धंदा जसा चालला होता तसाच जोरदार चालू दे. कळलं? गुड. त्या शॉपी ऑपीचं संपूर्ण डिरेक्टर्स बोर्ड काल कमिशनर जायवांसमोर बसलं होतं. मोठी कंपनी आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आहे, सो आय वॉज ऑल्सो इन्व्हायटेड. मी गेलो तिथे. काय स्वागत, काय ती आव बघत, हा काय तो नजारा, काय सांगावं. जे त्यांच्या त्या कंपनीवर धाड मारली म्हणून मीच जणू काही खूप मोठा गुन्हा केलाय असा आविर्भाव होता त्यांचा. माझ्यामुळे त्यांच्या कंपनीची बदनामी झाली असं म्हणाले. सर मी म्हणालो होतो तुम्हाला, कदाचित ऍपची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नसू शकते, धूळ फेकलेली असू शकते. पण माझं का वाद कुटकुट केलंस? काय केलं? वाद कुट. सॉरी सर. अरे म्हणजे मी इकडे वळलो की तू म्हणतोस ड्रग्स सापडले. मी तिकडे वळलो, ते म्हणतात धूळफेक झाली. मी नेमकं वळायचं कुठे आहे? कोणत्या दिशेला? कोण आहे कोण? मी कोंबडा आहे का वाद कुटकुटावरचा? काल मीडिया समोर मी बोलून बसलो, मी प्रचंड मोठं कन्साइनमेंट पकडलंय ड्रग्सचं. कुठे आहे ते? त्या शॉपी ऑपीच्या गोडाऊन मध्ये ड्रग्ज आले कुठून? का मुंबई शहरातली माणसं आता पॅन्टच्या खिशात ड्रग्सच्या पुढ्या ठेवून फिरतात, चालता बोलता? असं आहे का वातावरण? नाही ना. कुठून आले ड्रग्ज? मला 24 तास द्या ना सर. 24 तास. मी 24 तासात काहीतरी लीड घेऊन येतो. सर ऐका ना प्लीज. 24 तास झालं म्हणजे तू परत मला अडकवणार? नाही प्लीज विश्वास ठेवा. 24 तास द्या मला. एक लीड घेऊन येणार मी. हाय 24 तास. सर भोसले म्हणतायत तर आपण विश्वास ठेवायला हवा. कारण मुंबईतल्या ड्रग माफियांविषयी त्यांना जेवढी माहिती आहे तेवढी कुणालाही नाही. भोसले साहेबांना माहिती दिली कोणी ड्रग्ज माफियांची? विचारा तुम्ही. गुड. 24 तास. हा भोसले. स्ट्रेस घेऊ नकोस पंडित. सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये. आणि जा आता, मला भेटायला दुसरं कोणीतरी येणार. ओके मॅडम, मी त्या कस्तुरी आणि मयकरबाईंना सांगतो. बर, अन्नपूर्णेला पण सांग. ओके मॅडम. पहिल्यासारखं आपलं डिस्ट्रीब्युशन मी सुरू करतो मॅडम. बाय मॅडम.
नम्रता, हा ये गाडीत बस ये. हो. सॉरी, मला तुला असं रस्त्यात मध्येच बोलवावं लागलं, पण अगं मी आज दिवसभर खूप धावपळीत होते. बोल ना, काय म्हणत होतीस? मॅडम अहो ते तुमच्या पुस्तकाचं राहिलं ना, त्याची आठवण करून द्यायला आले होते. ते आहेच नाही का अजून. चिवट आहेस तू. या बाबतीत अगदी नवऱ्यासारखी आहेस तुझ्या. त्यांच्याकडूनच शिकले मॅडम. एखादं काम हातात घेतलं ना की ते पूर्ण करायचं, अर्धवट नाही सोडायचं. गुड. चल मग असं वाटेतच बोलूयात, चालेल ना? हो चालेल. डोकं दुखतंय का? टॅबलेट घेता? नको, मला भीती वाटते. पेन किलरला पण घाबरता तुम्ही? अरे त्यांनी बॉडीतली केमिकल्स बदलतात. आणि घाबरत वगैरे नाही मी. मला आवडत नाही. आणि तुला जर खरंच माझं डोकं दुखणं थांबवायचं असेल ना, तर मला सांग, ती बाई काय बडबड करत होती? मला सगळं माहितीये तुम्ही काय केलंय. म्हणजे काय काय माहितीये तिला? एक सेकंड. तिला त्या लफड्याबद्दल. साहेब, ते बाईचं प्रकरण आपण आता मिटवलंय, दाबलाय ते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता वार्ताच नको. त्या बाईला काही माहीत पडलं नसणार. अरे मग दुसरं काय माहितीये तिला? साहेब सॉरी हा, आज शाळेला सुट्टी आहे ना, म्हणून मी त्याला माझ्याबरोबर आणलं. तू इथे काय करतोयस? अरे खेळायची जागा आहे काही? साहेब सॉरी हा, परत इथे यायचं नाही. हा सॉरी. त्यांनी काय ऐकलं तर नाही ना? नाही, काही ऐकलं नसणार. अरे पण ऐकलं असेल तर? ऐकलं असलं तरी त्याला वार्ताच करता येत नाही. पाहिलं ना तुम्ही. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. या बशा इथे. चला या. डेंटल चेन आहे. आय विल मॅनेज एव्हरीथिंग. टेन्शन ना वाटच नाही. बरं डोक्याला बाम चोळू का? केमिकल लोचावणार नाही. हा बोशू डबा घे ग. अरे बोशू आहेस ना तू घरात? आलं भूत आलं. कधी आलीस? अरे येऊन जुनी झाले. सगळी महत्वाची कामं दामं सोडून आले तुझ्यासाठी. अशी काय महत्वाची कामं करतेस तू? त्या मिताच्या मागे फाक्या मारत फिरत असतेस, बाकी काय नाही. ते सगळ्यात महत्वाचं काम आहे माझ्यासाठी आता. आली मोठी. आणि हे बरं आहे रे, मला इथे बोलवलंस तू, मी माझी सगळी महत्वाची कामं टाकून आले आणि तू गायब. तू मला एप्रिल फूल बनवायला बोलवलंस का? खरं सांगा दादा. तू ढ आहेस का ग? जुलै महिन्यात कोण एप्रिल फुल करतं? हा महत्वाचं काम आहे म्हणून बोलवलंय तुला. बरं मी चहा टाकते, मग बोलूयात. नाही चहा वगैरे काही नकोय. महत्वाचं काम तुझ्यासाठी. आणि चहा महत्वाचा नाहीये महत्वाचा. म्हणजे काहीतरी सिरियस. बोल. मला सांग, साधारण 2-2.5 महिन्यापूर्वी तू एक ऍक्सिडेंट पाहिला होतास, ज्यामध्ये ती डब्यातून पावडर वगैरे पडली असं तू म्हणालीस. हो. कुठे झाला तो ऍक्सिडेंट? दादा तो सर्कल आहे ना, आझाद रोडच्या पुढे, तिथे झाला होता. एक्झॅक्ट तिथे झाला होता. उद्या सकाळी जर मी तुला तिथे घेऊन गेलो तर मला सांगू शकशील एक्झॅक्टली कसं घडलं, काय घडलं? ऑफकोर्स सांगू शकेन. पण त्याचं काय महत्व? खूप आहे महत्व. महत्वाचं आहे म्हणूनच तुला देवरुखवरून बोलून घेतलं की नाही? नाहीतर माझ्यासाठी बाला टळली होती. मी कशाला परत बोलू? ए वहिनी बघ हा कसा वागतोय. पुढचे 8 दिवस ह्याला चहा देऊ नकोस अजिबात.